हे ट्रेडर्स, तर पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करते डॉक्टर वर्षा भारूड व्ही आर ट्रेनिंग अकॅडमी या चॅनलवरती, जिथे आपण डेली आणि वीकली ॲनालिसिस बघत असतो गोल्डचं. तर गोल्डमध्ये आपण जे काल वीकली ॲनालिसिस दिलेलं होतं ते जर वीकली ॲनालिसिस तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये मी प्राइजेस सांगितलेल्या होत्या. प्राइस होती 45.77 ते 45, म्हणजे हा जो झोन आहे सेलिंग झोन आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी काल की गॅप अप झाल्यानंतर किंवा गॅप डाऊन झाल्यानंतर ज्या मेन प्राइजेस होत्या त्या प्राइजेस तुम्हाला मी कालच मेन्शन मेजर लेवल्स दिल्या होत्या. आणि आय होप तुम्ही जर काल व्हिडिओ बघितला असेल त्या पद्धतीने तुम्ही काल आज सेलिंगची प्लॅनिंगही केली असेल आणि 45.77ला एक छान असा सेल घेतला असेल जो की आत्ता प्रॉफिटमध्ये असेल. तर आपले डेली ॲनालिसिस आणि वीकली ॲनालिसिस दररोज फॉलो करत जा. त्यानंतर तुम्हाला जे पण रिझल्ट येतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवत जा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर जसं की तुम्ही इथे बघू शकता, काल आपण डिस्कस केलं होतं वीकली ॲनालिसिसमध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या लेवल्स मेजर आहेत आणि गोल्डमध्ये गॅप अप किंवा गॅप डाऊन होण्याची शक्यता आहे. तर ॲज युजल की गोल्डमध्ये गॅप डाऊन न होता गॅप अप झालेला आहे आणि गॅप अप झाल्यानंतर ज्या लेवल्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या की 45 हा जो झोन आहे हा मेजर झोन आहे. गोल्ड काय करत आहे सध्या साईडवेज आहे 4500 ते 4600च्या रेंजमध्ये. आणि 4500 ऑलमोस्ट 92 सांगितलं होतं तुम्हाला. 45.70 पासून तुम्ही सेलिंग करू शकता. 45.77ची पण मी तुम्हाला लेवल सांगितली होती की 80.77 पासून तुम्ही काय करा, सेल करा. जसं की तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघताय की आपल्याला एक छान अशी लेवल इथे मिळालेली आहे. मी डेली टाईम फ्रेमवर आहे. डेली टाईम फ्रेमवर तुम्हाला जे सांगितलेलं आहे की इथे दोन आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलेल्या आहेत, ज्या की ट्रेंड लाईन तुमच्या चार्टमध्ये असणं महत्त्वाचं आहे. फ्रेंड्स, या चार्टचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर समजा इथे ब्रेकडाऊन झाला तर ब्रेकडाऊन झाल्यानंतर खूप मोठी सेलिंग आपल्याला इथे पाहायला मिळू शकते. तुम्हाला डायरेक्ट टार्गेट मिळू शकतं 4100चं 4000चं. पण तेव्हाच जेव्हा तुम्हाला समजेल की ते ब्रेकडाऊन झाला की ब्रेकआउट झाला की कोणता पॅटर्न नेमका ब्रेकआउट झाला की ब्रेकडाऊन झाला. तसंच जर गोल्ड ब्रेकआउट झालं, जसं गोल्ड ब्रेकआउट झालं तर आपल्याला खूप मोठं टार्गेट इथे पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही मध्येच कुठेतरी सेल मारणार, सेल करणार, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या पॅटर्नकडे लक्ष द्या. कारण आतापर्यंत मी जेवढं पण ट्रेडिंग केलेलं आहे त्यामध्ये गोल्डमध्ये ट्रँगल पॅटर्न गोल्डचा फेवरेट पॅटर्न आहे. ट्रँगल पॅटर्नला ब्रेकडाऊन मिळाला किंवा ब्रेकआउट, ऑलमोस्ट आत्तापर्यंतच्या रॅलीमध्ये 3-4 वर्षामध्ये मला फक्त ट्रँगल पॅटर्नला बाय साईटच ब्रेकआउट मिळालेला आहे. त्यामुळे खूप मोठी रॅली मला कॅप्चर करता आलेली. ती रॅली तुम्हीही कॅप्चर करावी ही माझी इच्छा आहे. ओके, चला तर आजच्या ॲनालिसिसला स्टार्ट करूया. आज तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं आणि त्यानुसार जर आज तुम्ही प्लॅनिंग केलेलं असेल सेलिंगचं तर 1 आवर चार्टमध्ये तुम्ही बघू शकता जो सप्लाय झोन आहे त्या सप्लाय झोनमधूनच आपल्याला काय भेटलेली, सेलिंग भेटलेली. मग आता आपलं गोल्डचं टार्गेट काय असू शकतं. समजा इथे आता गोल्डमध्ये तुम्ही एक बघू शकता पॅटर्न, चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे. तो चार्ट पॅटर्नही ट्रँगल पॅटर्नच आहे, फक्त काय की डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न आहे. आणि या डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्नला काय झालेलं आहे, इथं ब्रेकआउट मिळाला आहे पण इथे रिटेस्ट झालेली नाही कुठल्याही पद्धतीची. याचाच अर्थ काय की आपल्याला आता नेक्स्ट बाय साईड जर प्लॅनिंग करायची असेल तर बाय साईड प्लॅनिंगला हाच एरिया आहे 45.10 ते जी बॉटम साईड आहे लेवल 44.92. हा जो झोन आहे हा झोन आपल्याला पुन्हा एकदा बाय साईड प्लॅनिंगसाठी आपल्याला कामात येऊ शकतो. तर तुम्हाला जर बाय साईड आता प्लॅनिंग करायची आहे तर बाय साईड प्लॅनिंगसाठी तुम्हाला एक छान रेंज अशी आहे 45.11, म्हणजे ऑलमोस्ट 45.10 4500 लेवलपासून तर 44.93 पर्यंत ही लेवल तुम्हाला खूप छान अशी बाईंग झोन हा काम करणार आहे. जसं इथं आपण फी रिट्रेसमेंटही जर आपण चेक केलं तर इथे हा बॉटम टू टॉप अशा पद्धतीने जर आपण ड्रॉ केलं तर आपल्याला काही गोल्डन लेवल्स मिळत आहेत. त्या गोल्डन लेवल्सही मी तुम्हाला झोन ड्रॉ करून देते. तोही झोन तुम्हाला इथे बाय साईड प्लॅन करू शकता. म्हणजे लिक्विडिटी घेण्यासाठी जर मार्केट गेलं तर आपल्याला बॉटम मोस्ट जी पोझिशन आहे ती 4500 पासून तर 4490 पर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते. पण इन मिडल जर गोल्डने जर बाईंगचे जर सिग्नल दिलं तसं बघायला गेलं तर इथं गॅप फिल करण्यासाठी गोल्डनी येणं अपेक्षितच आहे, गॅप फिल करणं गरजेचंच आहे. तर तुम्ही एक लेवल ही पण मेंटेन ठेवा 4500च्या नंतरची. आणि मध्ये एक बाय साईड जर प्लॅन करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला लेवल आहे 45.35 ते 45.25च्या या रेंजमध्ये. आणि फायनल जी लेवल आहे बाय साईड तर आपल्याला ती मिळणार आहे 45.10. अशा पद्धतीने तुम्ही बाईंग करू शकता. आणि या सर्व लेवल्स खूप महत्त्वाच्या आहे. या लेवल्सला तुम्हाला छान अशा 100 पिप्स कॅप्चर करू शकता मॅक्सिमम. आणि जसं की मी सांगते गोल्ड साईडवेज आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, बाय पण बॉटमला करायचं आहे, डिप्सला बाय करायचं आहे आणि टॉपला काय करायचं आहे, सेल करायचं आहे आणि एक्झिट करायचे. कुठलीच पोझिशन सध्या होल्ड करू नका. आफ्टर ब्रेकआउट किंवा आफ्टर ब्रेकडाऊन तुम्ही पोझिशन होल्ड करू शकता, पण आता सध्या पोझिशन होल्ड करू नका. जो पण प्रॉफिट तुम्हाला येतोय तो प्रॉफिट तुम्ही काय करा, कलेक्ट करा आणि एक्झिट करा.
तर अशा पद्धतीने जर तुम्हाला आपलं जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस फॉलो होत असेल आणि त्या पद्धतीने तुमची ट्रेडिंग एकदम छान होत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. कारण हे व्हिडिओज आणि ॲनालिसिस बनवण्यासाठी एफर्ट्स लागतात. तुमचे जे पण लाईक्स आहे, तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मला जे मोटिवेशन मिळणार आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी चांगले चांगले आणि अजून एकदम परफेक्ट ॲनालिसिसचे व्हिडिओ घेऊन येत जाणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.